आणि आता घेऊयात आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा. बघूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्स हे आज दिल्लीमध्ये दाखल झालेत. त्यांचा 2 दिवसांचा हा भारत दौरा आहे. आज ते राष्ट्रपती भवनात गेले होते, तेव्हा त्यांचं कशा पद्धतीने स्वागत करण्यात आलं तेव्हाची दृश्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील त्यांनी भेट घेतली. भारत आणि जर्मनीचे चांगले संबंध आहेत आणि आम्ही आशा करतो की आम्ही हे संबंध मजबूत आणखीन दृढ करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही या भेटीत देशांच्या विकासाच्या दृष्टीने तसेच जगभरात शांततेसाठी चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. या भेटीमध्ये युक्रेनवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. युक्रेन विरुद्धच्या युद्धात चीन रशियाला शस्त्रांची मदत करत असल्याचा आतापर्यंत कोणताही पुरावा नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय. रशिया आणि युक्रेन युद्धाला काल 1 वर्ष पूर्ण झालं. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन आणि संयुक्त राष्ट्रांमधल्या अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी चीनला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या युद्धात बाजू न घेण्याचा इशारा दिला होता. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बायडन यांना मुलाखतीत हे प्रश्न विचारण्यात आले. वीकेंडसाठी त्यांच्या डेलावेअरमधल्या घरी जाण्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कॅनडाचं कायम युक्रेनला समर्थन असेल आणि कॅनडा रशियावर नवीन निर्बंध लादणारच आहे असं कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी जाहीर केलंय. कीव्हलाच म्हणजे युक्रेनला अधिक लष्करी सहाय्य देत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. टोरंटोमधल्या फोर्ट यॉर्क आर्मरी इथे ट्रुडो बोलत होते. व्लादिमीर पुतीन यांनी युद्ध सुरू असताना युक्रेनला कमी लेखल्याची गंभीर चूक केली आणि जगभरातल्या युक्रेनच्या मित्रांच्या एकजुटीला त्यांनी कमी लेखलं असंही ट्रुडो म्हणाले. त्यांनी रशियाच्या उच्चस्तरीय राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांसह सुमारे 130 व्यक्ती आणि 60हून अधिक संस्थांवर निर्बंध घालत असल्याचं जाहीर केलं. तसंच कॅनडा काही रसायनं रशियाला निर्यात करण्यापासून प्रतिबंधित करणार असल्याचं ट्रुडो म्हणाले. त्या व्यतिरिक्त कॅनडा युक्रेनला 4 अतिरिक्त लेपर्ड 2 हे रणगाडे आणि 1 अतिरिक्त चिलखती वाहनांचा साठा देखील देणार आहे. त्याचबरोबर इंधनाचा देखील आवश्यक साठा तिथे पोहोचवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आजपर्यंत कॅनडाने युक्रेन आणि तिथल्या नागरिकांना $5 अब्ज अधिकची मदत केली आहे. आम्ही ऑपरेशन युनिफायरद्वारे युक्रेनच्या सुरक्षा दलाच्या 35,000हून अधिक सदस्यांना लष्करी प्रशिक्षण दिल्याचं त्यांनी सांगितलं. M777 हॉविझर देखील त्यांनी दिल्याचं म्हटलंय. यामुळे युक्रेनला महत्त्वाच्या लढाईमध्ये विजय मिळवून दिलाय आणि याची देखील त्यांना आठवण आहे. पण यापुढे देखील युक्रेनला समर्थन कायम असल्याचं ट्रुडो म्हणालेत. रशिया विरुद्धच्या युद्धात युक्रेनला इस्रायलकडून दीर्घकाळ पाठिंबा हवा होता आणि माझ्यासाठी ते अत्यावश्यक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं होतं असं मत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्कींनी व्यक्त केलं. रशिया युक्रेन युद्धाला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कीव्हमध्ये काल त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. इस्रायलला युद्धात मध्यस्थ होऊ नये पण एक बाजू निवडावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. संघर्षाचा इतिहास पाहता इस्रायलसारख्या देशानं युद्धाला पाठिंबा दिल्याची कल्पनाही आपण करू शकत नाही असं झेलेन्स्की म्हणाले. इस्रायलला मदत साहित्य दिलंय पण वर्षभर चाललेल्या युद्धात युक्रेनला शस्त्रांची मदत करणं मात्र इस्रायलनं टाळलं आहे. पेंटागॉननं युक्रेनसाठी आणखी सुरक्षा सहाय्य देणार असल्याचं शुक्रवारी जाहीर केलं. युक्रेनला अधिक दारुगोळा आणि विविध प्रकारचे लहान हायटेक ड्रोन देखील पाठवले जाणार आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गेल्या आठवड्यात कीव्हला दिलेली अचानक भेट आणि युक्रेनला अमेरिकेचं कायम समर्थन असल्याचं वचन दिल्यानंतर ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे नागरिक तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि जग तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की आणि युक्रेनवासियांना दिला. या मदतीमध्ये रशियाच्या मानवरहित काही प्रणालींचा मुकाबला करण्यासाठी शस्त्र आणि अपग्रेडेड स्विचब्लेड 600 ड्रोन्स त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह अनेक प्रकारच्या ड्रोनचा देखील समावेश असणार आहे. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला 1 वर्ष झाल्यानिमित्तानं शुक्रवारी हजारो बल्गेरियन निदर्शक युक्रेनला पाठिंबा दर्शवण्यासाठी राजधानी सोफियाच्या रस्त्यावर असे उतरले होते. बल्गेरियाच्या या राजधानीमध्ये आंदोलकांनी युक्रेनचे झेंडे फडकवले आणि युक्रेन जिंकेल आणि रशियाचा दहशतवाद मात्र कधी जिंकणार नाही असे बॅनर त्यांच्या हाती होते. गेल्या वर्षभरात बल्गेरियामध्ये आश्रय मिळालेल्या 50,000हून युक्रेन निर्वासित तिथे आहेत आणि काही जण त्यांच्यासोबत या मोर्चात सहभागी झाले. युक्रेन रशियाच्या युद्धावर शांततापूर्ण तोडगा निघू शकतो असा विश्वास त्यातला एक आंदोलक दिमितार यांनी व्यक्त केला. तर काल म्हणजे शुक्रवारी शेकडो युक्रेनियन युरोपमधल्या रशियन दूतावासासमोर जमले होते. इटलीचे कार्यकर्ते आणि मुख्य राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यात सहभागी होते. मेणबत्त्या हातात धरत युक्रेनसाठी एकजूट या सगळ्यांनी व्यक्त केली. युक्रेनच्या आंदोलकांनी आणि आक्रमणाचा काल वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं निराशा आणि भीतीही व्यक्त केली. आपण युद्ध करणं थांबवावं असं अनेकांना वाटतंय पण आम्ही युद्ध करत नाही. आम्ही स्वतःचा बचाव करतोय आणि आम्ही थांबलो तर युक्रेन यापुढे अस्तित्वातच राहणार नाही. आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी इथे आल्याचं लिव्हमधले नागरिक मारिया हिनं म्हटलंय. शुक्रवारी संध्याकाळच्या कार्यक्रमात कोलोझियमसारखे अनेक महत्त्वपूर्ण रोमन स्मारकं युक्रेनच्या ध्वजाच्याच म्हणजे निळ्या आणि पिवळ्या रंगांमध्ये प्रकाशित करण्यात आली होती. रोमप्रमाणे इतर युरोपीय भागातही अनेक कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलं.
जर्मनीच्या बर्लिन फिल्म फेस्टिवलच्या उपस्थितांनी देखील शुक्रवारी रेड कार्पेटवर युक्रेनच्या समर्थनार्थ निदर्शनं केली. आपला पाठिंबा त्यांनी दर्शवला. युक्रेनचे राजदूत एसी ओलेक्सी मेकेव आणि जर्मनीचे सांस्कृतिक आणि मीडिया विभागाचे मंत्री क्लॉडिया रॉथही यावेळी उपस्थित होत्या. स्टँड विथ युक्रेन असा संदेश युक्रेनच्या ध्वजाच्या रंगात त्यावेळी लिहिण्यात आला होता. युक्रेनच्या नागरिकांप्रती एकता दाखवणं खूप महत्त्वाचं होतं अशी प्रतिक्रिया रॉथ यांनी व्यक्त केली. बर्लिन फेस्टिवल हा 3 लाख प्रेक्षक असलेला सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे आणि इथल्या आंतरराष्ट्रीय ज्युरीनेही युक्रेनच्या पाठीशी उभा आहोत असं सांगितलंय ही अभिमानाची बाब असल्याचं रॉथ म्हणाल्यात. युक्रेनला संपूर्ण लॅटिन अमेरिकेतून देखील पाठिंबा मिळतो. शुक्रवारी मेक्सिको सिटीमध्ये रशियन स्थलांतरितांच्या गटानं विशेषतः रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात युद्धाबद्दल असंतोष व्यक्त केला. त्यांची खिल्ली उडवणारे आणि त्यांना राक्षस म्हणून दाखवणारे बॅनर त्यांनी हाती घेतले होते. याद्वारे युद्धाविरुद्ध आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. क्विटोमध्ये युक्रेनचे स्थलांतरित आणि इक्वाडोरच्या मोठ्या गटानं युद्धाच्या विरोधात घोषणाबाजी केली. युक्रेनच्या नागरिकांना हवाई हल्ल्यांबद्दल इशारा देण्यासाठी जसे तिथे सायरन वाजवले जातात तसे सायरन इथेही वाजवण्यात आले. युक्रेनचे अनेक नागरिक या दिवसाच्या स्मरणार्थ चिलीतील सॅन्टियागो इथल्या मध्यवर्ती चौकात अशा प्रकारे जमले होते. युक्रेनवरच्या रशियन आक्रमणाविरोधात अर्जेंटिना आणि पेरूमध्येही रशियाविरोधात निदर्शनं करण्यात आली. अर्जेंटिनामध्ये राहणारे युक्रेनचे शेकडो नागरिक आणि युद्धविरोधात असलेल्या नागरिकांनी युक्रेनचा मोठा ध्वज हातात घेत ब्युनॉस आयर्समधल्या रशियन दूतावासाकडे मोर्चा वळवला. अनेकांनी पुतीन आणि नरसंहार या शब्दाशी साम्य असलेली चित्र यावेळी हाती धरली होती. आंदोलकांनी दूतावासाच्या कुंपणावर मेणबत्त्या आणि पोस्टर्सही लावली. यावेळी ओबिल्स्क या सर्वात प्रतिकात्मक स्मारक असलेल्या युद्धातल्या बळींच्या सन्मानार्थ युक्रेन ध्वजाच्या रंगात म्हणजेच निळ्या आणि पिवळ्या रंगात हा भाग सगळा प्रकाशित करण्यात आला. पेरूची राजधानी लिमामध्ये युक्रेनियन स्थलांतरितांचा एक गट रशियाच्या दूतावासासमोर युक्रेनच्या ध्वजासह तिथे आला होता. पुतीन यांचा मारेकरी असा उल्लेख असलेले बॅनर या आंदोलकांच्या हाती होते. WHOच म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं युक्रेनमधल्या युद्धाच्या जवळच्या या सगळ्या भागामध्ये आवश्यक औषधांचा पुरवठा आता सुरू केलाय. मुख्य आरोग्य सेवांसह 1,18,000 नागरिकांपर्यंत या सेवा पोहोचतात. युएनच्या मानवतावादी ग्रुप्सचे हे ग्रुप्स खार्किव त्याचबरोबर डोन्स्टकमधल्या बऱ्याच वस्त्यांमध्ये अशा रीतीनं औषधं पोहोचवतात. जापोरिझिया प्रदेशात संसर्गजन्य रोगांसाठी आरोग्य किट्स त्याचबरोबर इथे अनेक औषधांचा पुरवठा केला जातोय. विविध रोगांवरची उपचार करण्यासाठीची औषधं पोहोचवली जात आहेत. काल 1 वर्ष झालंय या युद्धाला. WHO युक्रेनला 3,000 मेट्रिक टन वैद्यकीय साहित्य पाठवलंय. यामध्ये रुग्णालय आणि आरोग्य सेवा सुविधांसाठी पॉवर जनरेटर, रुग्णवाहिका आणि आधीच्या आजारांसाठी म्हणजे जे दीर्घ आजार आहेत त्याच्यासाठी औषधांचाही यात समावेश आहे. रशियाच्या युक्रेनवरच्या आक्रमणाविरोधात बर्लिनमध्ये सुमारे 10,000 जण या आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते. युक्रेनच्या ध्वजाच्या निळ्या आणि पिवळ्या रंगात प्रकाशित झालेल्या ब्रँडनबर्ग गेटवर इथे आंदोलनाचा समारोप झाला. आदल्या दिवशी रशियाच्या दूतावासासमोर रशियन टँकरजवळ थांबून मेणबत्त्या आणि झेंडे यावेळी लावण्यात आले. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की लवकरच चीनचे नेते शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत आणि या भेटीच्या माध्यमातून रशियाला थांबवण्याबद्दल चीनची मध्यस्थी होऊ शकते का हे तपासण्याचा प्रयत्न होईल अशी चर्चा आहे. रशियाच्या हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झाले म्हणून घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी त्यांनी संवाद साधला. शी जिनपिंग यांना भेटण्याचा माझा मानस आहे आणि मला वाटतं की याचा फायदा आपल्या देशांना आणि जगातल्या सुरक्षेसाठी निश्चितच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. शिवाय चीननं ऐतिहासिकदृष्ट्या प्रादेशिक अखंडतेचा आदर केलाय आणि म्हणूनच रशियन फेडरेशननं आपला प्रदेश सोडण्यासाठी सर्व काही केलं पाहिजे असं देखील झेलेन्स्की यांनी यावेळी म्हटलंय. युक्रेनबद्दल एकता व्यक्त करण्यासाठी हजारो जॉर्जियाचे नागरिकही राजधानीच्या रस्त्यावर उतरले होते. 2008मध्ये मॉस्को समर्थित फुटीरतावाद्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या या प्रदेशावर रशियाबरोबरच्या युद्धामध्ये हा प्रदेश वाचला, पण या देशाच्या वतीनं युक्रेनला त्यामुळे मदत करण्यात आली आहे. हजारो युद्ध शरणार्थींना जॉर्जियानं मोठी मदत केली आहे आणि रशियाच्या युक्रेनवरच्या आक्रमणाचा निषेध करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय ठरावांमध्ये देखील हा देश सहभागी झाला. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्हिडिओ लिंकद्वारे G7 नेत्यांशी संवाद साधला आणि यावेळी आपल्या देशाच्याच म्हणजे युक्रेनच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी जगाच्या ऐतिहासिकदृष्ट्या जे महत्त्वाचे देश एकत्र आले त्यांचे एकत्रीकरणासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे त्यांनी आभार मानले. युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लायन यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला. युरोपची धोरणात्मक दृष्टी आणि युरोपीय संस्थांमध्ये अनेक दशकांपासून एकतेची उणीव आहे यावर देखील त्यांनी भाष्य केलं. रशियाच्या युक्रेनवर आक्रमण झाल्याला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल फ्रान्सच्या
विभागातर्फे क्रायसोल यांनी आणि फ्रान्समधले युक्रेनचे राजदूत वॅडिम यांनी पॅरिसमध्ये एका समारंभात सहभाग घेतला होता. यावेळी तिने आर्क डी ट्रायम्फे स्मारकाच्या पायथ्याशी पुष्पहारही अर्पण केला. युद्धातल्या बळींच्या स्मरणार्थ यावेळी 1 मिनिट मौनही पाळण्यात आलं. रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला आता 1 वर्षकाल पूर्ण झाले आणि युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडनं महिला आणि मुलींवर या युद्धाच्या सततच्या विनाशकारी प्रभावांचा इशारा दिलाय. म्हणजेच त्यांच्या आरोग्यावर, त्यांच्या मानसिकतेवर याचा किती परिणाम होईल याचा देखील त्यांनी इशारा दिलाय. रुग्णालय, रस्ते, त्याचबरोबर ऊर्जेसारख्या पायाभूत सुविधांवर सातत्यानं होणारे हल्ले आणि वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे मूलभूत सेवा देखील सातत्यानं विस्कळीत झाल्या आहेत. युक्रेनमध्ये 2022 म्हणजेच गेल्याच वर्षी यामध्ये 1,95,000 बाळांचा जन्म झालाय. अनेक गरोदर मातांना तळघर आणि बॉम्ब शेल्टरमध्ये भयंकर परिस्थितीत आपल्या बाळांना जन्म द्यावा लागलाय. 1 वर्षानंतर इथल्या परिस्थितीत फारसा बदल जाणवत नसल्याचं या संस्थेनं मत नोंदवलंय. रशियानं शुक्रवारी 2 अंतराळवीर आणि नासा अंतराळवीरांसाठी एक मोहीम लॉन्च केली. रशियाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासमोर स्पेसशिपमध्ये गळती झाली आणि त्यामुळे रिकामं सोयूज कॅप्सूल रविवारी परिभ्रमण प्रयोगशाळेत पोहोचेल अशा प्रकारे ते आता पाठवण्यात आल्याचं कळतंय. डिसेंबरमध्ये कॅप्सूलच्या गळतीचा दोष हा मायक्रोमेटिओरायटीवर ट्रॅटरवर ठेवण्यात आला होता आणि यानंतर ते पंक्चर झालं होतं, पण त्यातून कुलंटचा निचरा होऊ शकला होता. तीच गोष्ट या महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा घडल्याचं दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेनच्या बातम्यानंतर आता बघूयात अमेरिकेतल्या हिमवादळासंदर्भातल्या बातम्या. कारण या हिमवादळामुळे शुक्रवारी कॅलिफोर्निया आणि पश्चिमेकडच्या काही भागात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीनं झोडपून काढलाय. मिशिगनमधले हजारो नागरिक गेल्या कित्येक वर्षातल्या सर्वात वाईट वादळालाच म्हणजे हिमवादळाला सामोरे जात आहेत. या वादळाच्या तडाख्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय. इथल्या हवामान विभागानं कॅलिफोर्नियामध्ये शनिवारपर्यंत सुरू राहणाऱ्या या हवामानामुळे कडाक्याची थंडी आणि आणखीन धोकादायक हिमवादळाचा इशारा दिलाय. सिरा नेवाडा आणि दक्षिण कॅलिफोर्नियाच्या पर्वतरांगांमध्ये देखील असाच इशारा देण्यात आलाय. इथे 1.5 मीटरपर्यंतची बर्फवृष्टी झाली आहे. या हिमवादळामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नागरिकांची तारांबळ होते, कारण पोर्टलँडचा बराच भाग जवळपास 1 फूट बर्फानं आच्छादला गेला. पॅसिफिक कोस्टच्या काही भागांपासून पुढच्या काही प्रवास तिथे खंडित झालेला आहे. पोर्टलँडमध्ये झालेली बर्फवृष्टी सुमारे 11 इंचांपर्यंत होती. या इतिहासातला हा दुसरा मोठा हिमवर्षाव ठरलाय. वाहन चालकांना देखील यामुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. काहींना त्यांच्या वाहनांमध्येच रात्र घालवावी लागली. काही कर्मचाऱ्यांनी रस्त्यांवरचा बर्फ हटवण्याचं सातत्यानं काम सुरू ठेवलं होतं. वाहन चालक मात्र तासनतास फ्रीवेवर अडकून पडले होते. समुद्रकिनाऱ्यापासून ते रस्त्यांपर्यंत सगळीकडे जोरदार बर्फवृष्टी होती आणि हिमवादळामुळे रस्ते बर्फाखाली गेल्याची चित्र सध्या अमेरिकेत पाहायला मिळते. अनेक घरांचे आणि त्यामुळे दळणवळणाच्या सुविधांवर देखील याचा परिणाम झाला. कॅलिफोर्नियामध्ये पूर आणि हिमवादळाचा इशारा देण्यात आला होता. कडाक्याची थंडी आणि धोकादायक हिमवादळाचा इशारा इथे देखील देण्यात आलाय. लॉस एंजेलिस जवळच्या परिसरात काही भागात 5 फुटांपर्यंत बर्फवृष्टी झाली आहे आणि इथे वारे देखील प्रचंड वेगानं वाहत आहेत. हिमस्खलनाचा धोका वाढू शकतो अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. काही भागात भीषण हिमवादळाचा इशारा देखील म्हणजेच पर्वतीय भागांसाठी हा इशारा देण्यात आलाय. वाहन चालकांना धोकादायक रस्ते टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय. या हिमवादळामुळे अरिझोना ते वायमिंगपर्यंतचे अनेक महामार्ग बंद झालेत. कारमध्ये अनेक ड्रायव्हर अडकून पडले होते. अनेक घरांमध्ये म्हणजे तब्बल 8 लाख घरांमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय. दक्षिण कॅलिफोर्नियामधल्या गेल्या दशकातला पहिला मोठा हिमवादळाचा तडाखा ठरलाय. प्रचंड नुकसान यामुळे शहरात झालेलं आहे. काही शहरांमध्ये तापमान आणखीन घटू शकतं आणि मोठी घट तापमानात दिसून येते. शाळा, कार्यालय बंद ठेवावी लागली आहेत. मिनेसोटामध्ये देखील कामकाज सध्या होऊ शकत नाहीये. 1600पेक्षा अधिक विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. लॉस एंजेलिस जवळच्या बर्बँक विमानतळ परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले. किनाऱ्यापर्यंतची अनेक घरं आणि व्यवसायांचं प्रचंड नुकसान झालंय. प्रमुख रस्ते बंद आहेत आणि हवाई वाहतूक ठप्प झाली आहे. FlightAware.comच्या मध्ये 300हून अधिक उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. नॅशनल वेदर सर्व्हिसेसनं कॅलिफोर्नियामध्ये थंड आणि धोकादायक आणखीन हिमवादळाचा इशारा दिलेला आहे. सिरा नेवाडा आणि दक्षिण कॅलिफोर्निया पर्वतरांगांमध्ये देखील असाच इशारा देण्यात आलाय. त्यामुळे ओरेगॉन सीमेच्या दक्षिणेला देखील हा महामार्ग बंद करावा लागलाय. मिशिगनमध्ये हजारो घरांमधला वीज पुरवठा खंडित झालाय. शनिवार आणि रविवार तापमान उणे 18 सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज इथे वर्तवण्यात आलाय. सगळीकडे इथे बर्फाचे ढीग जमा झालेत.
कॅलिफोर्निया बे एरियात देखील हिमवादळाचा तडाखा बसलेला आहे. एका तासाच्या अंतरावर असलेल्या मॅरिन काउंटीमधल्या देखील पुढचं अंतर कापण्यासाठी देखील शेकडो लोक तिथे बर्फात खेळण्यासाठी देखील जमा झाले होते. अनेक राज्य महामार्ग देखील तिथे बंद करावे लागलेत. मोरोकोच्या हायटलास पर्वतरांगांमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. ओअरझॅट या शहराच्या वायव्येकडच्या गावातही बर्फाची चादर अशी पसरलेली पाहायला मिळते. हिमवर्षावाखाली काही गाड्या देखील गाडल्या गेल्यात. या भागात या मार्गावर पर्वताच्या खिंडीच्या दोन्ही बाजूनं बर्फाचे ढीग असे जमा झालेत. पुन्हा एकदा बघूयात जगाच्या पाठीवर काय घडतंय त्यातली सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत. भारतातल्या कोरोना रुग्णसंख्येबद्दलची गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. सक्रिय रुग्णांमध्ये सध्या भारतात 2090 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि कोरोना बळींची एकूण संख्या आतापर्यंत भारतातली 5,30,764 पर्यंत पोहोचली आहे. सिरियातील भूकंपामुळे अनेक नागरिकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. अनेकांचं होत्याचं नव्हतं झालंय कारण अनेकांनी आपली कुटुंब गमावलीत आणि त्यापैकीच एक आहेत शाबान अल सावदी. शाबान यांनी आपले आईवडील आणि 3 भावंड या भूकंपात गमावली आहेत. ज्यावेळी भूकंप झाला त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना जीव वाचा म्हणून त्याला घराच्या खिडकीमधून बाहेर टाकलं होतं अशी आठवण त्यानं सांगितली आहे. पण त्यामुळे त्याचा जीव वाचलाय. अख्खं कुटुंब गमावल्यानंतर शाबानची आजी आता त्याचा सांभाळ करतेय. कोरोना काळामध्ये 30 लाखांपेक्षा अधिक अमेरिकेच्या नागरिकांना किराणा बिलासाठी काही सरकारी मदत मिळाली होती. ती मात्र आता कमी होती आणि त्यात 35 राज्य आणि इतर क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांनी व्हॉइसमेल त्याचबरोबर फ्लायर्स आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या सगळ्याबद्दल अतिरिक्त फूड स्टॅम्प्स फेब्रुवारीनंतर संपणार आहेत अशी माहिती कळवली आहे. दरमहा सुमारे $90ची कपात करण्यात येते. जोपर्यंत कोरोना संदर्भातली आरोग्य आणीबाणी लागू आहे तोपर्यंत ही योजना सुरू ठेवण्याचा हेतू होता आणि जो आता मेमध्ये कालबाह्य होणार आहे. कोरोनाचे दूरगामी परिणाम कशा पद्धतीनं जाणवत आहेत तर न्यूयॉर्कमधल्या शू शायनर्स सध्या व्यवसायाभावी त्यांच्या ते अडचणीत आहेत आणि कोरोना साथी दरम्यान वर्क फ्रॉम होममुळे रेल्वे स्थानकांवरची गर्दी कमी झाली आणि त्याचा सगळ्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर होत आहे. शू शाईन स्टँड अनेक दिवसांपासून देशभरातून सध्या आता त्यांची संख्या कमी होते. एसी जॉन्सन या सर्वात मोठ्या शू पॉलिश ब्रँडच्या उत्पादनामध्ये जानेवारीपासून घट झाली आहे. कोरोनापूर्वी इथल्या प्रत्येक शू पॉलिश स्टँडवर एका दिवशी 80 ते 100 शू पॉलिश केले जात होते पण आता ही संख्या वेगानं घटत चालली आहे.